तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरसाठीचा महत्त्वाचा असा भाग, पहिला पार्ट, जो की तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी खूप महत्त्वाचा राहील. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामर सेशनला सुरुवात करणार आहोत. या ग्रामर सेशनमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे ग्रामरचे सर्वप्रथम पार्ट्स डिस्कस केले जातील आणि त्याच्यावरचे काही जे काही उदाहरणं असतील ते आपण समजून घेतले जातील. तर आजचा जो पहिला पार्ट आहे, पहिला आपला जो व्हिडिओ आहे हा ग्रामरवरचा आहे, जो की आपल्या येणाऱ्या ज्या MPSC तलाठी भरती तसेच ज्या काही आपल्या येणाऱ्या एक्झाम आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजेच शब्दांच्या जाती. तर यामध्ये या शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे? टोटल 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. जसे की नाऊन. नाऊन म्हणजेच काय असतं? नाम. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय झालं? विशेषण. तसेच प्रोनाऊन म्हणजे नामाच्या जागी जे एखादं दुसरं वापरण्यात येतं ते काय झालं? आपण प्रोनाऊन. हे आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या याच्यामध्ये नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, आणि त्यानंतर कंजक्शन आणि इंटरजेक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय व इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक अव्यय. हे आपण काय आहेत हे आपण आपल्या नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे नाम. म्हणजे एखाद्या गोष्टीला, वस्तूला किंवा एखादी जी ठिकाणाला आपण जे काही नाव देतो किंवा एखादी क्वालिटी सांगतो किंवा एखादं विशेष काहीतरी असेल सांगतो, तर ते काय झालं? त्याचं नाऊन झालं. जसं की यामध्ये आपण इथे डेफिनेशन दिलेली आहे. तर यामध्ये इंग्लिशमध्ये यासाठी दिलेली आहे कारण की आपल्याला जर इंग्लिश शिकायचं म्हटलं तर थोडीफार इंग्लिशची पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. पूर्णपणे मराठीत जर केलं तर आपल्याला काही तेवढं समजणार नाही. तर नाऊन, आता डेफिनेशन काय दिलेलं आहे? नाऊन इज अ वर्ड युज्ड ॲज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और क्वालिटी. म्हणजे कोणत्याही गोष्टीला, जसं की एखादा व्यक्ती असेल, एखादं ठिकाण असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादी तुमच्यातलं गुणविशेषण असेल, त्याला ज्या कशानं आपण इंडिकेट करतो ते काय झालं? आपलं नाऊन झालं. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण तर नाम कोणते कोणते येतील? कसं बघा, स्वतःचं एखाद्याचं नाव लिहिलं किंवा जसं की ठिकाण लिहिलं, एखादं ठिकाण लिहिलं, मुंबई. मुंबई हे सुद्धा काय झालं? आपलं नाऊन झालं. मुंबई. एखाद्याची क्वालिटी, ही इज हॉनेस्ट. हॉनेस्ट पर्सन झाला. तर हॉनेस्ट जर असेल तो, तर ते सुद्धा काय झालं? त्याची ती क्वालिटी झाली. ते सुद्धा काय झालं? ते एक नाऊन झालं. त्याचप्रमाणे आता इथे एक्झाम्पल दिलेले आहेत काही नाऊनचे. नामाचे नेमके एक्झाम्पल काय आहेत? आता बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे आपलं? छत्रपती शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. म्हणजे जे राजा छत्रपती होते ते काय? एक मोठे राजा होऊन गेले. तर मग याच्यामध्ये नाम काय येणार आपलं? छत्रपती शिवाजी. म्हणजे शिवाजी महाराज जे आहेत ते काय झालं? नाऊन झालं आपलं. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल काय? द रोज स्मेल्स स्वीट. द रोज म्हणजे काय, कशाविषयी आपण गोष्ट करतोय? रोज. म्हणजे हे काय झालं? त्याचं नाम झालं. आपण ज्याच्याविषयी बोलतोय किंवा जे काही आपण इंडिकेट करतो, एखादा पर्सन म्हणा, एखादी व्यक्ती म्हणा किंवा एखादी ठिकाण किंवा एखादी वस्तू, रोज काय झालं? आपलं नाऊन झालं. आता तसं थर्ड एक्झाम्पल काय? द सन शाईन्स ब्राईट. कोण शाईन होतो? म्हणजे सन काय होतो? शाईन्स ब्राईट. म्हणजे सन, सूर्य जो आहे, सूर्य काय करतो? प्रकाशित होतो. मग सूर्य हे काय झालं? आपल्यासाठी नाऊन झालं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की नाऊन म्हणजे नेमकं काय असतं. नाऊन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या जागेला जे काही कशानं आपण संबोधित करतो ते काय झालं? त्याचं आपल्या ग्रामरमध्ये नाऊन झालं, म्हणजेच नाम झालं. आता नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत? प्रोनाऊन. प्रोनाऊन, आता जसं की आता याच्या अगोदरच्या आपण व्होकॅबच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ जर काढायचा असेल तो शब्द काय करतो? आपण 3 गोष्टीमध्ये डिवाईड करतो. एक प्रिफिक्स, एक रूट आणि एक सफिक्स. तर आता यामध्ये बघा, प्रो जो आहे हा काय झाला? आपला प्रिफिक्स झाला आणि नाऊन हा दुसरा रूट झाला. नाऊन म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. नाऊन म्हणजे नाम. प्रोचा अर्थ काय होतो? अगोदरचा. तर नामाच्या ठिकाणी जे एखादं दुसरं नाव वापरण्यात येतं ते काय झालं? आपलं प्रोनाऊन झालं. जसे की तो, ती, ते. यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ही, शी, इट, दे किंवा देम. हे काय झालं? एखादी गोष्ट आपण इंडिकेट करतो म्हणजे नामाच्या ठिकाणी. नामाच्या ठिकाणी एखादी दुसरी जी
वापरण्यात येतं ते काय झालं आपलं प्रोनाऊन झालं. म्हणजे पुन्हा रिपीट नाऊन लिहायची गरज नाही एखाद्या सेंटेन्समध्ये, ते काय झालं प्रोनाऊन झालं. जसं की हे आपण खाली एक्झाम्पल दिलेले काय, अशोक इज अब्सेंट बिकॉज ही इज इल. तर या वाक्यामध्ये नाऊन काय आहे, अशोक आहे. आणि आता या सेंटेन्सला आपण आणखी कसं म्हणू शकतो, अशोक इज अब्सेंट बिकॉज ही इज इल. ही म्हणजे कोण झाला, अशोक झाला. तर म्हणजेच अशोकच्या ठिकाणी आपण काय वापरलं आहे, हीचा यूज केलेला आहे. ही काय झालं आपल्यासाठी, ही आपल्यासाठी प्रोनाऊन झाला. आता तसेच नेक्स्ट सेंटेन्स पहा. नेक्स्ट सेंटेन्स काय, द बुक आर व्हेअर यू लेफ्ट देम. तर काय म्हणतं की बाबा पुस्तकं हे तिथेच आहे जिथे की तुम्ही सोडून गेलेले आहेत, जिथं तुम्ही पुस्तकं ठेवलेले आहेत त्याच ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये नाम काय झालं आपलं, बुक. एखादी वस्तू इंडिकेट करतं म्हणून बुक काय झालं आपलं नाम झालं. तर बुक हा शब्द पुन्हा रिपीट जर यूज करायचा झाला त्यासाठी आपण काय केलं, द बुक आर व्हेअर यू लेफ्ट देम. देम काय झालं, देम म्हणजे आपण कुणाविषयी बोलतोय, बुकविषयी बोलतोय, पुन्हा परत पुस्तकाविषयीच बोलतोय. म्हणजे देम काय झालं त्यासाठी आपलं प्रोनाऊन झालं. मग इंग्लिशमध्ये आपल्याला जे प्रोनाऊन्स आपल्याला वापरण्यात येतात ते कोणते आहेत, ही, शी, इट, दे, देम, हे काय झाले आपल्यासाठी प्रोनाऊन झाले. असे भरपूर प्रोनाऊन आहेत, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाणार. यांचा वापर कसा करायचा हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता फक्त आपण टोटल शब्दांच्या जाती किती आहेत आणि त्यात बेसिक त्यांचं इंट्रोडक्शन घेतो यामध्ये. आता प्रोनाऊन झालं, प्रोनाऊन नंतर काय येतं, ॲडजेक्टिव्ह. आता जसं की शब्दाचा अर्थ जर आपल्याला मराठीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे त्याचा अर्थ काय होतं, विशेषण. मराठीमध्ये विशेषण, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय झालं विशेषण. विशेषण या नावामध्ये काहीतरी एखादी विशिष्ट गोष्ट ते दाखवतं, इंडिकेट करतं, म्हणून ते काय झालं ते ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय झालं विशेषण झालं. जसं की आता इथं डेफिनेशननुसार काय, ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड युज्ड टू ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ नाऊन. म्हणजे नामाच्या गोष्टीमध्ये भर घालणारा, म्हणजे नाम जो असतं आपलं नाऊन जे असतं, नामाच्या गोष्टीमध्ये काहीतरी एखादं त्याचं विशेषण सांगणारा म्हणजेच काय झालं तो ॲडजेक्टिव्ह झाला. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलं काय, दत्ता इज अ ब्रेव बॉय. नाऊन काय आपल्या याच्यामध्ये दत्ता. दत्ता काय झाला आपला नाम झाला. त्याच्यानंतर दत्ता इज अ ब्रेव बॉय. दत्ता कसा आहे, हाऊ हा शब्द वापरला. कसा आहे दत्ता, ब्रेव आहे. म्हणजे ब्रेव हे आपल्यासाठी काय झालं काहीतरी विशेष क्वालिटी दाखवते. कशाची, दत्ताची विशेष क्वालिटी काय आहे की तो धाडसी आहे, ब्रेव आहे. म्हणजेच काय झाला तो ब्रेव हे काय झालं आपलं, ब्रेव हे आपल्यासाठी काय झालं ॲडजेक्टिव्ह झालं. म्हणजेच काय झालं विशेषण झालं. समजलं. म्हणजे एखाद्या दिलेल्या नामाविषयी जर का एखादी चांगली गोष्ट किंवा त्याचं एखादे गुण वगैरे जर दाखवत असेल, क्वालिटी इंडिकेट करत असेल, ते काय झालं त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं. तर मग यामध्ये काय झालं, आपलं नाम काय आहे दत्ता आणि क्वालिटी त्याची काय तो ब्रेव आहे, म्हणजे तो धाडसी आहे. तर ते काय झालं त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, देअर आर 20 बॉईज इन दिस क्लास. देअर काय झालं, आपण जसं की याच्या अगोदर म्हणले ते काय झालं, देअर हे नाऊनच्या जागी आपण प्रोनाऊन म्हणून यूज करतो. देअर काय झालं प्रोनाऊन झालं. त्यानंतर देअर आर 20 बॉईज इन धिस क्लास. धिस पण इंडिकेट करतं. तर मग टोटल किती या क्लासमध्ये किती 20 बॉईज आहेत. किती बॉईज हे तुमचं नाऊन आहे. तर 20 काय झाला तुमचा, किती आहेत 20 आहेत. तर मग काय झालं 20 हा तुमचा काय झाला ॲडजेक्टिव्ह झाला, म्हणजेच विशेषण झाला. नेक्स्ट स्लाइड. आता यानंतर काय आला व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो क्रियापद. क्रियापद म्हणजे जे की एखादी गोष्ट करतो, एखादी ॲक्शन करतो, क्रिया करतो, तो काय झालं क्रियापद झाला. जो की शब्द एखादी क्रिया दाखवतो तो काय आपल्यासाठी काय झाला तो क्रियापद झाला. जसं की आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया, द गर्ल रोट अ लेटर टू हर कझिन. म्हणजे काय केलं, एका मुलीनं एक लेटर लिहिलं, कुणाला तिच्या बहिणीला किंवा चुलत बहीण किंवा भावाला लिहिलेलं आहे. कझिन म्हणजे काय असतं चुलत बहीण किंवा चुलत भाऊ. आता द गर्ल रोट अ लेटर, तिने काय केलेलं आहे, तिने क्रिया कशाची केली, लिहिण्याची क्रिया केलेली आहे. लिहिणे ही एक काय झाली क्रिया झाली, ते एक कार्य झालं. तर म्हणजेच काय येणार रोट हा काय येणार तिच्यासाठी, म्हणजे राईटचा भूतकाळ म्हणजे काय झाला रोट. द गर्ल रोट अ लेटर टू हर कझिन, म्हणजे त्या मुलीने काय केलं तिच्या चुलत भाऊ किंवा चुलत बहीण तिला काय केले लेटर लिहिलेले. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय आहे, मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई काय आहे इज अ बिग सिटी. ती काय बिग ही एक काय एक मोठं होण्याची काय ती क्रिया झाली.
मग मुंबई इज अ बिग सिटीमध्ये काय झालं, बिग हे काय झालं आपलं क्रियापद झाले आणि मुंबई हे काय झालं आपल्यासाठी नाऊन झालं. समजलं. मग कोणताही तुमच्या दिलेल्या सेंटेन्समध्ये वाक्यामध्ये जो की एखादं कार्य दर्शवतो किंवा एखादी कार्यदर्शी किंवा एखादी स्टेट म्हणजे त्याची पोझिशन दर्शवतो, तो काय झाला आपल्यासाठी तो व्हर्ब झाला. तर यानंतर ॲडव्हर्ब. जसं की व्हर्ब माहिती आहे आपल्याला म्हणजे क्रियापद. क्रियापदामध्ये काहीतरी समथिंग ॲड करणारा म्हणजे काय झाला ॲडव्हर्ब झाला. ॲडव्हर्ब म्हणजेच काय झाला काहीतरी तुमचं क्रियाविशेषण, एखाद्या गोष्टीची जी क्रिया होती त्याच्यात काहीतरी नवीन त्याची क्वालिटी सांगणारा हा काय झाला त्याचा ॲडव्हर्ब झाला. जसं की डेफिनेशन अन ॲडव्हर्ब इज अ वर्ड युज्ड टू ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब. म्हणजे तो काय असू शकतो, एखादा क्रियाविशेषणही असू शकतो किंवा दुसरा एखादा ॲडव्हर्बही असू शकतो. म्हणजे व्हर्बच्या मिनिंगमध्ये ॲड करणारा, व्हर्बला काहीतरी नवीन अर्थ देणारा. जसं की या एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया, ही वर्कड द सम क्विकली. त्याने काय केलेलं आहे, ही काय झालं नाऊन झालं, ही नाऊन झालं. वर्कड द सम क्विकली, वर्क करणे ही काय झाली क्रिया झाली, ते काय झालं वर्कड काय झालं क्रियापद झालं. आणि द सम क्विकली त्याने किती केले लवकर केले. ही वर्कड सम क्विकली म्हणजे त्याने काय केलं, त्याने जे काही तुम्हाला बेरीज वजाबाकी जे काही गणित सोडवायचं त्याने खूप लवकर केलं. म्हणजे क्विकली ही काय झाली क्रिया झाली, जी वर्कड जी करण्याची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये त्यानं काय केलं फास्ट काम केलं, ते खूप लवकर काम केलं. म्हणजे क्विकली काय दर्शवतं ॲडव्हर्ब दर्शवतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय, धिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. फ्लॉवर हा काय झाला नाऊन झाला. म्हणजे काय म्हणते फूल हे खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे खूप, ते कशाने दर्शवतो व्हेरीनं. व्हेरी काय झालं ब्युटिफुल याच्यामध्ये काय करतोय तो एक अर्थ ॲड करतोय, त्याची क्वालिटी दर्शवतो. म्हणजे तो काय झाला ॲडव्हर्ब झाला. व्हर्बमध्ये एक्स्ट्रा व्हर्बविषयी काहीतरी माहिती जो सांगतो तो काय झाला तो त्याचा ॲडव्हर्ब झाला. तर नेक्स्ट प्रिपोजिशन म्हणजे मराठीमध्ये प्रिपोजिशनला म्हणतात शब्दयोगी अव्यय, जे की कोणत्याही आपल्याला सेंटेन्स बनवण्याच्या वेळेस ते आपण त्यांचा यूज करत येतो. जसं की डेफिनेशननुसार काय होतं, अ प्रिपोजिशन इज अ वर्ड युज्ड टू शो रिलेशनशिप बिटवीन नाऊन अँड प्रोनाऊन. म्हणजे नाम आणि सर्वनामामध्ये संबंध दाखवण्याचं काम कोण करतं प्रिपोजिशन करतं. म्हणजेच काय झाले शब्दयोगी अव्यय जे की नामाला आणि सर्वनामाला जोडण्याचं काम करतात, ते काय झाले आपल्यासाठी ते शब्दयोगी अव्यय झाले. जसं की हा एक्झाम्पल पहा, देर इज अ काऊ इन द गार्डन. काय म्हणतं देर इज अ काऊ इन द गार्डन. काय काऊ आहे गाय जी आहे ती कशामध्ये आहे गार्डनच्या आतमध्ये आहे. हे दर्शवण्याचं काम काय करतं, आता बघा काऊ आणि गार्डन ह्या दोन गोष्टी झाल्या, त्या गोष्टीला जोडण्याचं काम कशामध्ये आहे काऊ कशामध्ये आहे इन द गार्डन. इन हे काय झालं आपल्यासाठी मग ते प्रिपोजिशन झालं. तसं सेम अ गर्ल सॅट अंडर अ ट्री. काय झालं एक मुलगी झाडाखाली बसलेली आहे. ती कशाच्या खाली बसलेली आहे तर अंडर ट्री म्हणजे झाडाच्या खाली बसलेली आहे. म्हणजेच काय झालं ते तिच्यासाठी अंडर हे काय झालं प्रिपोजिशन झालं. असेच आणखी भरपूर बिहाइंड, ऑन, ओव्हर, बिलो हे काय झाले वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन झाले. हे भरपूर प्रिपोजिशन आहेत. आता फक्त आपण यांची फक्त ओळख करून घ्यायची आणि जे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ जे नाही त्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच सेपरेट व्हिडिओज घेणार आहोत आणि त्याच्यावर एक्झाम्पलसुद्धा करून घेणार आहोत. प्रिपोजिशन झालं. प्रिपोजिशनच्या नंतर काय आलं कंजक्शन म्हणजे काय झालं माहिती आहे का, त्याला मराठीमध्ये काय म्हणणार आपण कंजक्शनला उभयान्वयी अन्वयी. म्हणजेच काय झालं की जे कंजक्शन इज अ वर्ड यूज टू जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्स. कोणतेही दोन सेंटेन्स किंवा वर्ड एकत्र करण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी कशाचा यूज करतो आपण कंजक्शनचा, म्हणजे जोडणारे ते काय झाले कंजक्शन झाले. समजलं. तर मग काय आपण हे एक्झाम्पल बघा, राजू अँड गोपाल आर कझिन्स. तर काय झालं राजू आणि गोपाल हे दोन व्यक्ती आहेत आणि कोणत्याही नामाला सर्वनामाला जोडण्यासाठी काय आपण कंजक्शनचा यूज करतो, कोणत्याही दोन वर्डला किंवा सेंटेन्सला जोडण्यासाठी. राजू आणि गोपाल, राजू अँड गोपाळ यांना दोघांना जोडण्यासाठी आपण काय वापरतोय अँडचा यूज करतोय. म्हणजे अँड काय झालं कंजक्शन. मग अशा बाकीचे आणखी काय कंजक्शन अँड आहेत, ऑर आहेत, नॉर आहे, बट आहे, असे भरपूर कंजक्शन आहेत. ते आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाऊया. जसं की आता दुसरे ही रन फास्ट बट मिस्ड द ट्रेन. तो फास्ट पळाला पण तरी पण त्याची काय झाली ट्रेन मिस झाली. तरी पण बट म्हणजेच काय झालं
तरी पण त्याची ट्रेन काय झाली, मिस झाली. म्हणजे यामध्ये कंजक्शन कोणते बट आणि अँड हे काय झाले, कंजक्शन झाले. तर आता नेक्स्ट इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गारवाचक अव्यय. उद्गारवाचक म्हणजे तुम्ही एखादी वेळेस खूप असं एक्साइटमेंटमध्ये येता किंवा एखादी समजा आपलं भारत पाकिस्तान मॅच चालू आहे आणि अचानक आपण जर आपला जो भारताच्या एखाद्या प्लेयरने जर सिक्स वगैरे मारला तर आपण त्यावेळेस काय खूप उल्हासित होतो, खूप आनंदी होतो आणि त्यावेळेस आपल्या असं तोंडातून बाहेर शब्द होतो हुर्रे किंवा आला. हे जे शब्द आहेत किंवा हे शब्दांना काय म्हणतात, ते इंटरजेक्शन्स. म्हणजेच काय म्हणतात, उद्गारवाचक अव्यय. म्हणजे काहीतरी एक सडन फिलिंग जी असते आपल्यामध्ये, एकदम आनंदाची तीव्र एखादी आश्चर्यचकित करणारी जी गोष्ट घडते त्यावेळेस आपण काय करतो, इंटरजेक्शन वापरतो. जसे की अरे रे, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस बसलेले आहात किंवा रस्त्याने जाताना अचानक तुम्ही मोठा साप पाहिला, तुम्ही काय म्हणता, अबब केवढा मोठा साप आहे. किंवा तुम्ही दचकता आणि ओरडता किंवा अरे किती छान वगैरे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते काय झालं, आपल्यासाठी इंटरजेक्शन झालं. जसं की या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं, हुर्रे वी हॅव वॉन द गेम. जेव्हा आपण मॅच जिंकतो त्यावर आपल्याकडे हिप हिप हुर्रे म्हणतो. तर हुर्रे हे काय झालं, तुमचं इंटरजेक्शन झालं, म्हणजे उद्गारवाचक अव्यय झाला. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी सडन फिलिंग, तुम्ही जिंकल्याच्यानंतर खूप आनंदित होता आणि त्यावेळेस तुमच्या तोंडातून जे शब्द निघतात ते काय झाले, इंटरजेक्शन झाले. आला शी इज डेड म्हणजे काय झालं, अरे खूप वाईट झालं. आलास म्हणजे एक सॅडली किंवा काही वाईट दुर्घटना घडल्यास आपण काय करतो, आलास हा इंटरजेक्शन यूज करतो. तर हे झाले आपले टोटल पार्ट्स ऑफ स्पीच मराठीमध्ये. आणि याच्यानंतर आपला जो अपकमिंग लेसन येणार आहे त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप नाऊन, प्रोनाऊन, तसेच ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन यांचे सेपरेट व्हिडिओज विथ एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि प्रत्येक एक्झाम्पल हे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड असेल आणि मोस्टली आपण हा मेनच्या एक्झामच्या तयारीनेच सर्व काही सिलेबस जो आहे तो कवर करतो आहे. आणि थोडंफार प्रॅक्टिस केल्याच्यानंतर नक्कीच इंग्लिश तुम्हाला सोपं जाईल. थँक्यू.